तर बघा, आज अंडा पराठा नाश्त्याला बनवणार आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, छान लागतो. पोरं पण आवडीने खातील. आणि हा इथं अंडा आणि चीज पराठा हा खास लहान मुलांसाठी बनवला, जे अंडे खात नाहीत त्यांना असं वरून थोडस चीज बीज टाकून दिलं तर ते आवडीने खातील. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. तर बघा, हा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा, असा जितका बारीक चिरता येईल तितका बारीक चिरून घ्यायचं. बघा, असं बारीक एकदम चिरून घ्यायचा. या मिरच्या अशा मधून कट करून घ्यायच्या, म्हणजे 4 भाग करायचे असे, म्हणजे बारीक चिरता येईल. हे बघा, असे असे चिरून घ्यायचे छान. त्याचे पण छोटे छोटे असे तुकडे करायचे. धुवून घेतली मिरची, तिखटवाली आहे तर 3च मिरच्या घेतल्या. तुम्हाला जर थोडं तिखट लागत असेल तर अजून 1 मिरची वाढवू शकता. तर मिरच्या खूप तिखट आहेत, अशा बारीक चिरून घ्यायच्या. तर बघा, इथे एक मोठा कांदा चांगला बारीक चिरून घेतलाय. कोथिंबीर हे हिरवी मिरची चिरून घेतली आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून कोथिंबीर पण चिरून घेतली. आता हे सगळं एका भांड्यात काढायचं. आणि हे 2 अंडे आहेत, हे 2 अंडे ह्याच्यात फोडून टाकते. तर बघा, हे 2 अंडे टाकले त्याच्यात. चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. मीठ थोडंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आणि इथं काळी मिरीची पावडर एक अर्धा चमचा, ती कुटून घेतली बारीक, ती टाकायची. त्याच्यामुळे चांगली चव येते. आणि थोडीशी हळद, जास्त नाही टाकायची, थोडीशी चिमूटभर हळद टाकली. आणि ह्याला चांगलं फेटून घ्यायचं. ते मिक्स करून घेतलं. आता आपण ह्याला साईडला ठेवून देऊ. हा गोळा घेतला इथं एवढा छोटा, आणि आता ह्याला लाटून घ्यायचं. आपल्याला याची एक चपाती बनवून घ्यायची. आणि आता हे लाटून घेऊ. तर बघा, तवा इथं तापायला ठेवलाय आणि ही चपाती लाटून घेतली. थोडी जाडसरच लाटली. आता ही आधी शेकून घ्यायची, बारीक गॅसवर शेकायची हिला छान. हिला पलटी करून घेऊ. आता बघा, ही खालून पण छान शेकली. आता काय करायचं, हिचं ही बाजू आहे ना, ही वर करायचं असं. आणि ह्याच्या आतमध्ये आपण हे अंड केलेलं होतं ते टाकून घ्यायचं. सावकाश टाकायचं, घाई नाही करायची, नाही तर हाताला चटका लागू शकतो. हे बघा, हे असं टाकून घेतलं आणि सगळं पसरून घ्यायचं. सगळं अख्ख्या चपातीला छान असं पसरून घ्यायचं. आणि ही बारीक गॅसवरच होऊ द्यायचं. आणि नंतर हिला तेल लावायचं. सगळ्या बाजूनी झालंय. आता हिला 2 मिनिटं असंच शेकू देणार आणि मग हिला तेल लावून घे. बघा, आता खालची बाजू छान शेकली. आता हिला पलटी करून ह्याला आपण मी तेल लावते, तुम्ही तेल, तूप, बटर काही लावू शकता. फक्त खरपूस भाजायचं चांगलं. आता खालची साईड छान शेकली. आता ह्या वरच्या साईडने तेल लावून घे. हे बघा, छान खरपूस भाजलाय मस्त. आता याला काढून घेऊ. दोन्ही साईडने छान शेकलं. हा काढून घेतला. आणि आता ही दुसरी चपाती पण आपण तशी शेकून घेऊया. बारीक तव्यावरच शेकायची आपल्याला. ही बघा, ही पण छान शेकली. आता खालून त्याच्यात पण हे टाकून घेते.
हे वर करायचं असं आणि हे टाकून द्यायचं. गरम असतं त्याच्यामुळं हळू टाकायचं. असं टाकायचं आणि याला पसरून घ्यायचं, सगळं आतमध्ये जातं ते. तर बघा खालून छान मस्त शेकली. आता ह्या अंड्याचं आपण शिल्लक राहिलेलं आहे ते पण ह्याच्यात टाकून देऊ. हे अशीच वर धरायचं म्हणजे हाताला चटका नाही लागणार आणि हे सगळं ह्याच्यात असं व्यवस्थित टाकून द्यायचं आणि हे असं दाबून दाबून पसरून घ्यायचं सगळीकडे. सगळ्या बाजूला इथं पसरतं व्यवस्थित. बघा असं करायचं छान. इथून तिथून झालंय सगळ्या पोळीवर. ह्याला आता खरपूस शेकून घ्यायची. बघा छान झाली आता. आणि जर मुलं अंड खात नसतील तर काय करायचं, याच्यावर चीज खिसून टाकायचं थोडस, जे अजून पोरांना टेस्ट वाढते आणि आवडीने खातील. हे असं थोडस चीज द्यायचं टाकून. आणि चवीसाठी थोडस हे ऑरिगॅनो टाकायचं, अजून चव छान येते. आणि थोडीशी कोथिंबीर. बघा लहान पोरं तुमच्या आवडीने खातील. तर बघा आता हे गॅस बंद केलाय, त्याला काढून घेते. हे 2 प्लेन केलेले आहेत आणि एक लहान पोरांसाठी असं केलंय. तर बघा हे असे पराठे बनवून झालेत. चहा सोबत रोज सकाळी नाश्त्याचा प्रॉब्लेम असतो, काय द्यायचं काय द्यायचं. एखाद दिवशी तुम्ही हे सुद्धा नाश्त्याला देऊ शकता. तर बघा ही रेसिपी कशी वाटली माझी. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.